लिंगायत समाजातील विश्वासार्ह चेहरा न्यायाच्या प्रतीक्षेत. सर्व समाजांना न्याय, मग लिंगायत नेतृत्व कुठे? भाजपच्या निष्ठावंत राजाभाऊ अलोरे यांना संधी मिळणार का? पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिकेतील प्रमुख पदांवर पद्मशाली, धनगर आणि मराठा समाजाला प्रतिनिधित्व देत सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र या सत्ता संतुलनात लिंगायत समाजाचे नेतृत्व अद्यापही दुर्लक्षित राहिले आहे, अशी तीव्र भावना आता उघडपणे व्यक्त होतीये. याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 5 मधील भाजपाचे अत्यंत निष्ठावंत, प्रामाणिक आणि सामान्य जनतेच्या मनात घर केलेले कार्यकर्ते राजाभाऊ अलोरे यांचे नाव सध्या शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. राजाभाऊ अलोरे यांना कधीही पदाची अपेक्षा न करता भारतीय जनता पक्षासाठी सातत्याने आणि निष्ठेने काम केलंय. मात्र गटातटाच्या राजकारणामुळे त्यांना भाजपाकडून उमेदवारी मिळाली नाही. तरीही त्यांनी पक्षाविरोधात बंडखोरी न करता केवळ कार्यकर्ते आणि मतदारांच्या भावनांचा आदर ठेवत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांपेक्षा अधिक मते मिळवत आपला भक्कम जनाधार आणि लोकप्रियता सिद्ध केली. जरी निसटता पराभव त्यांच्या वाट्याला आला असला तरी मतदारांनी मतदानाच्या रूपाने त्यांच्या कार्याची पोचपावती दिली. महत्त्वाचं म्हणजे आजही राजाभाऊ अलोरे हे भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. सामान्य जनतेच्या हृदयात वेगळे स्थान निर्माण करणारा हा लिंगायत समाजातील विश्वासार्ह चेहरा महापालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी मिळावी, अशी ठाम मागणी प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिकांकडून होत आहे. विशेष बाब म्हणजे सध्या महापौर पदावर नियुक्त झालेले पदाधिकारी हे पक्षांतर करून दाखल झाले असतानाही त्यांचा महापौर पदासाठी विचार करण्यात आला. मात्र भाजपाशी अखेरपणे एकनिष्ठ राहिलेले, जनमानसात खोलवर रुजलेले राजाभाऊ अलोरे यांना मात्र आजही प्रतीक्षेत ठेवले जात असल्याची भावना व्यक्त होतीये. ज्यानं पक्षासाठी आयुष्य दिलं, जनतेसाठी झटलं, तोच आज न्यायाच्या प्रतीक्षेत आहे, अशी भावना नागरिकांमधून उमटत आहे. एकीकडे पालकमंत्री जयकुमार गोरे हे सर्व समाजांना न्याय दिल्याचा दावा करत असताना भाजपाशी प्रामाणिक, एकसंघ आणि लिंगायत समाजाचा ठळक चेहरा असलेल्या राजाभाऊ अलोरेंना स्वीकृत सदस्य म्हणून संधी दिली जाईल का, असा प्रश्न आता सर्वत्र उपस्थित केला जातो आहे. हा प्रश्न केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून तो संपूर्ण लिंगायत समाजाच्या राजकीय सन्मानाशी जोडलेला बनला आहे. सर्व समाजांना न्याय देणाऱ्या नेतृत्वाकडून लिंगायत समाजाच्या या विश्वासार्ह चेहऱ्याकडे पाहिलं जाईल का, याकडे आता सोलापूरकरांचं लक्ष लागलंय.